इतिहासातील असा एक व्यक्ती ज्या व्यक्तीने पहिल्यांदा इंग्रजाविरुद्ध संघर्ष निर्माण केला आणि असा व्यक्ती ज्या व्यक्तीने क्रांतिकारी विचारधारेची पहिली सुरुवात केली आणि इंग्रज अधिकारी सुद्धा त्याचा उल्लेख करत असताना आपल्या कागदपत्रामध्ये लिहितात की त्या व्यक्तीला आत्ताच थांबवलं गेलं नाही तर महाराष्ट्रात तो दुसरा शिवाजी निर्माण होऊ शकतो। तर चला मग मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की हा दुसरा शिवाजी होता तरी कोण। रामोशी ही महाराष्ट्रातील वन्य जमातीपैकी एक जात आहे। ब्रिटिश काळात त्यांची लोकसंख्या 18,000 इतकी होती। महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत मराठा सत्ता अस्तित्वात होती तोपर्यंत रामोशींच्या सामाजिक आर्थिक जीवनात राज्यसत्तेचा हस्तक्षेप नव्हता, परंतु पेशवाईच्या असतानंतर इंग्रजांनी शेतकऱ्याबरोबरच आदिवासीवरही नवनवे कर आकारले। हालाकीचे जीवन जगत असलेल्या रामोशी या जमातीला कर देणे असह्य झाले। दुखवलेल्या रामोशी जमातीचे नेतृत्व त्यावेळेस करत होते ते उमाजी नाईक आणि आजचा पूर्ण व्हिडिओ हा उमाजी नाईकला डेडिकेट असेल। उमाजी नाईक हे ब्रिटिशांना विरोध करणारे पहिले शूरवीर ठरतात। त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात 1791 साली झाला आणि खरं तर क्रांतिकार्याला सुरुवात झाली ते 1823 रोजी। एका यात्रेत कोतवालाचे तलवारीने तुकडे केले व पोलिसात दहशत बसवली। त्यांच्या दंगलीमुळे इंग्रज अधिकारी डबकाईस झाले होते। फरवरी 1824 साली त्यांनी पुण्याजवळ भांबुडे या ठिकाणी बंदोबस्तात असलेला खजिना लुटला। ऑक्टोबर 1826 साली जेजुरीच्या पोलीस चौकीवर हल्ला करून पोलिसांना ठार केले आणि एप्रिल 1827 साली पंढरपूरहून जाणाऱ्या एका सावकाराची लूट केली आणि सगळं होताना शेवटी 1827 मध्ये कोकणात कुलाबा जिल्ह्यात आजचे रायगड या ठिकाणी ते स्थायिक झाले। 25 डिसेंबर 1827 रोजी त्यांनी एक जाहीरनामा काढला की या भागातील पाटील व अंमलदारांनी इंग्रजाकडे महसूल भरू नये, तो आम्ही घेणार आहोत। आणि खरं तर इथूनच सुरुवात झाली ते दुसरा शिवाजी बनण्याची। त्यासाठी त्यांनी कुलाबा जिल्ह्यातील आंग्रे, शिंदे, होळकर व कोल्हापूरच्या छत्रपतीशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला। उमाजी स्वतः राजाप्रमाणे वागू लागले व स्वतःच राजा समजून त्यांनी ब्राह्मणांना दक्षिणा सुद्धा वाटल्या। त्यांनी 16 फरवरी 1831 रोजी पुन्हा एक जाहीरनामा काढला। त्यामध्ये त्यांनी म्हटले की युरोपियन लोकांना पकडून ठार करा, जे साहेबास मारतील त्यास रोख बक्षिसे, वतने, इनामे व जहागिरी देण्यात येईल। सरकारने उमाजीस पकडण्यासाठी 1826 मध्ये 100 रुपयाचे बक्षीस जाहीर केले। पुढे बक्षिसाची रक्कम 1200 रुपये केली आणि त्यानंतर सुद्धा ती रक्कम वाढत गेली। शेवटी 1827 मध्ये रॉबर्टसन जो पुण्याचा कलेक्टर होता याने बक्षिसाची रक्कम तब्बल 5000 रुपये केली, पण उमाजीस सरकार पकडू शकले नाही। सरकारने कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॉन्किटॉश यांच्यावर उमाजीस पकडण्याची जबाबदारी सोपवली होती। उमाजी आणि इंग्रज यांच्यामध्ये मांडरदेवते एक संघर्ष निर्माण झाला, पण उमाजी त्यांच्या हाती लागले नाहीत। त्यामुळे पुणे येथील कलेक्टर जॉन जिब्बन यांनी उमाजीस पकडून देणाऱ्यास 5000 रुपये व 200 बिघे जमीन असे बक्षीस जाहीर केले आणि यानंतर सुद्धा बक्षिसाची रक्कम पुढे वाढवून 8 ऑगस्ट 1831 रोजी बक्षिसाची रक्कम वाढवून 10,000 रुपये व 400 बिघे जमीन अशी केली। या बक्षिसामुळे काळू व नाना या उमाजीच्या सहकार्याने त्यांना पकडून इंग्रजांच्या हवाली केले। आपल्या सहकार्यांच्या फितुरीमुळे 16 डिसेंबर 1831 रोजी भोरजवळ कॅप्टन मॉन्किटॉश यांनी त्यांना पकडले। त्यांच्यावर खटला भरण्यात येऊन 3 फरवरी 1834 रोजी इंग्रजांनी त्यांना फासावर लटकवले आणि अशा प्रकारे अंत झाला ते इंग्रजांच्या डॉक्युमेंटमध्ये उल्लेख असलेला दुसरा शिवाजी म्हणजेच उमाजी नाईक यांचा। आणि इथून पुढे इतिहासामध्ये अनेक अशा चळवळी झाल्या, परंतु या सगळ्या क्रांतिकारी चळवळीचा पाया मानला जातो ती उमाजी नाईक यांची कारकीर्द। नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।